आपल्या प्राचीन काळातला शिलालेख पण तुम्हाला इथं पाहायला भेटेल. म्हणजे खूप महाराजांच्या काळातला शिलालेख होतो. मस्तपैकी आता कैरी बघा. हा 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 मस्त ना. लई दिवसानंतर कैरी खाल्ली. आता 2-3 महिन्यानंतर आपल्याला ओमकार जायचंच आहे. काय राहतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एव्हरीथिंग इटच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आत्ता आम्ही आलो आहे साताऱ्यातल्या अंबाबाईच्या मंदिरात, अर्थातच यमाई देवीच्या मंदिरामध्ये. सो किनई गावामध्ये आहे आणि साखरगड म्हणून सुद्धा याला ओळखलं जातं. सो मंदिर कसं काय आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. पूर्ण प्राचीन मंदिर आहे. तर मंदिर पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये दाखवणार आहे. आणि कसं काय यायचं पुण्यावरनं म्हणजे चिंचवडवरनं तुम्हाला कसं काय यायचं साताऱ्याला या देवीच्या दर्शनासाठी ते पण तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत बघायला विसरू नका. चला तर आता सेट झालेलो आहे आणि आज चाललो आपण साताऱ्याला. चला आपली जागा पकडा आता. चला भाऊ, निकालो गाडी. चला. ओंकाराने कॅमेरा घेतला भाऊ. कॅमेरा इथं पहा, ते काच वर कर, खाली कर. चलो भाऊ, बरोबर नेणार ना नीट. रस्ता माहिती आहे का? हा रस्ता माहिती आहे का? नाही मॅप, गुगल मॅप आहे तसं. सो चला, मोबाईल पडला. निघालोय आता आम्ही साताऱ्याला. मागच्या टाइम पण गेलो होतो साताऱ्याच्या देवीला. सो या टायमाला पण चाललोय विथ भाऊ अँड वहिनी. आणि ओमकार पण आहे. आणि इकडं आहे बघा रोशनी पण आहे. आणि असं आम्ही निघालोय. आता तुम्हाला हा रोड माहिती असेल, खूप प्रचलित रोड आहे. मग या गाडीमध्ये पण आपली पूर्ण फॅमिली आहे. 2 गाड्या निघाल्यात अशा. आणि आता आहे आम्ही चिंचवडला. तर मला पण नाही माहिती कुठल्या रोडनीच आणलेत. बघू. भाऊ आता आमचा ड्रायव्हर आहे, त्यामुळं माहिती आहे ना तुला नक्की. सातारा काही हेतू नाही का लगेच मारला गेलं तरी असंच पाहिजे काहीतरी. लगेच तू सांगायला पाहिजे रोड कुठं काय. पेट्रोल टाकू दे मला. अच्छा मग ठीक आहे. मग पेट्रोल पंप बघ. आपल्या चिंचवडचाच पेट्रोल पंप. चला. इथूनच तारेवाडीच्या पुलावर घालायचं. येस. सो बघा, आता पहिलं पेट्रोल वगैरे भरून घेऊ, त्याशिवाय गाडी चालणार नाही पुढं. सो आता पेट्रोल वगैरे भरून घ्यायचंय. भाऊ पैसे मोजतोय. काही पैसे असतील तर उरले बिरले तर मला पण देऊन टाक. मस्त पेट्रोल वगैरे भरूया. मागं पण बघा चाललोय पेट्रोल भरायचं. आणि इथून आता सरळ काळेवाडीच्या पुलावरनं टाकून डायरेक्ट आता हायवेनी बाहेर. सो मित्रांनो, आता आम्ही आहे चिंचवड स्टेशनला. आणि आता इथून चाललोय आम्ही काळेवाडी पुलावरनं आता वरती टाकणार आहे. आणि भाऊला रोड माहिती आहे, मला एक रोड माहिती आहे हायवेनी. आता भाऊ कुठला रोड निघून चालला मला पण नाही माहिती. बोला गाडीत बसला ना गप्पा. सो चला. माझ्या मागे बघता ओमकार फोटोग्राफर, रोशनी, वहिनी आणि भाऊ. चला. तर चला आता आपल्या जर्नीला सुरू करूया फटाफट. आपण आहे मुंबई बँगलोर हायवेला पोहोचलोय. भाऊने जरा शॉर्टकट मारलाय. डायरेक्ट आता आम्ही हायवेला आहे. इथून डायरेक्ट टोल नाक्याच्या पुढं सातारा. तर चला, हा व्हिडिओ इथून पुढं बघत राहा तुम्ही. थोडं थांबलो आता हायवेला आहे बघा. आणि आता आम्हाला घ्यायचं आहे गॉगल. भाऊ म्हणला मला गॉगल घ्यायचा आहे, तर थांबलोय गॉगल घ्यायला. दुसरा भाऊ माझा नाही आहे. आता इथं गॉगल घेतो भाऊ. सो बघा, आता 2 जणांनी मस्त त्यांचे गॉगल. ओमकार गॉगल दाखव ना. घेतला का ठेवायला घेतलाय? घालून दाखव. भाऊनी पण घातलं बघा तिकडे. भाऊ एकदम हिरो झालाय भाऊ. ओमकारने पण आता गॉगल घेतलाय. चलो आता पटापट आपल्याला लय लांब जायचंय. आपल्याला पकडायचं आहे आता त्याला पुढे. बघितलं तू?
ते आवाज येत असणार. सो मित्रांनो पाहू शकता आता लागली ट्रॅफिक. त्यासाठी मी म्हणत होतो लवकर चला लवकर चला, त्यासाठी बोलत होतो भाऊ मी लवकर चला लवकर चला. नुसता टाइमपास नुसता टाइमपास. मी 5 वाजल्यापासून इथं उठून बसलो. ओमकारला विचार काय ओमकार झेंडा कॉलेजला जाऊन आलो परत राव. हे सगळं नाही म्हणजे तुम्हीच नाही मला वाटतं टाइमपास केला असेल है ना. बघा ट्रॅफिक लागले आता काय करू नाही शकत. सो आता इथून आहे सातारा 100 किलोमीटर. 100 किलोमीटर अजून ड्राईव्ह करायचं आहे. आपण पोहोचू साताऱ्याला. साताऱ्यामधून 3 गाव आहे. तिथं आहे देवीचं मंदिर. चला आज आपल्याला फ्री वेट दिलाय टोल. हा होणार का. चला आता टोल नाक्याला पोहोचलो आपण खेडशिवापूरच्या. इथून जायचं आपल्याला बालाजीला. सो आता प्लॅनमध्ये झाला थोडासा चेंज. म्हणजे जायचं आपल्याला साताऱ्यालाच पण आता जाता जाता म्हणजे रोडलाच आहे केतकावळ्याचं बालाजीचं मंदिर. तिकडे चाललो आहे. तिथे जाऊन दर्शन वगैरे घेऊ. तुम्हाला तिकडचं मंदिर वगैरे दाखवतो कसं काय. आणि मग तिथून परत आपल्याला टर्न मारून जायचं आहे साताऱ्याला. तर आता आपण पोचलो आहे केतकावळ्याच्या बालाजीला. प्रति बालाजी असं म्हणतात त्याला. तुम्हाला दाखवतो मंदिर. गाडी केली आता पार्क. बघा इथं भाऊची जायचं आता मंदिरामध्ये. चला तुम्हाला मंदिर दाखवतो पूर्ण प्रति बालाजी मंदिर कसं आहे. आणि आत्ता वाजलेत 11:15. म्हणजे आम्ही निघालो होतो जवळजवळ 1 तास झाला. आता इथं 1 तास लागला आम्हाला पोचायला. तर इथं दर्शन वगैरे घ्यायचं आणि आता पुढं जायचं आपल्याला साताऱ्याच्या देवीला. सो चला व्हिडिओ बघत राहा. आणि हे फळ कसं आहे कुठलं आहे कमेंट करून नक्की सांगा. आम्हाला माहीत नाही काय पण भारी दिसतंय. चला आता दर्शन घेऊया पटापट. सो बघा तर माझ्याबरोबर कोण कोण आहे. रोशनी आहे इकडं, ओमकार आहे, दादा आणि स्वप्नील भाऊ पुढे, आई पप्पा आणि वहिनी आणि 2 वहिनी. स्वप्नील भाऊची बायकोसुद्धा. तो आता असं आम्ही चाललो आहे पटापट. चला ओमकार कसं आहे मंदिर. प्रति बालाजी. सो चला तुम्हाला दाखवतो. आतमध्ये तर काय कॅमेरा अलाउड नाही आहे. सो तुम्हाला आता बाहेरनं मंदिर कसं आहे काय ते दाखवणार आहे. व्हिडिओ तुम्ही बघत राहा.
बघा आता थोडंसं रिलॅक्स बसलोय, प्रसाद खातोय सगळे. ओमकारला नाही भेटलं. ओमकार आपण नंतर येऊ परत लांबून. चला पटापट आता जाऊ. चला आता पटकन, टाइम झाला. सो दर्शन वगैरे मस्त झाले. आणि रांगोळी नाही आहे ॲक्च्युली, वाटेला तर रांगोळी म्हणजे रांगोळीच केली पण कलर पेंट केलेली. सो मस्तपैकी दर्शन झालं. थोडा टाईम थांबायला लागलं खूप, पण झालं दर्शन. एक तास लागलं पूर्ण आतमध्ये, पण दर्शन मस्त झालेलं आहे. सो चला आता पुढं जायचं आपल्याला सातारा. थोडंसं नाश्ता करायचा कारण भूक लागली. इडली सांबार मागवलं आहे मस्तपैकी. बघा इथं इडली सांबार वगैरे पण आहे मंदिराच्या एकदम बरोबर जवळच. मस्तपैकी आता कैरी बघा. हा मस्त ना. लई दिवसानंतर कैरी खाल्ली. आता 2-3 महिन्यानंतर आपल्याला ओमकार जायचंच आहे कैऱ्या तोडायला. त्या अगोदर थोडासा आस्वाद घेऊया कैऱ्यांचा मस्तपैकी. चला आणि आता थोडासा रस पण पिऊ. सो मित्रांनो थोडासा स्टॉप घेतलेला आहे आणि थोडासा रिलॅक्स करतो आहे. आता 15 किलोमीटरच्या अंतरावर आहे किनई गाव. आणि किनई गावामध्ये साखर गडावरती आहे यमाई देवीचं मंदिर. तर खूप म्हणजे प्राचीन असं मंदिर आहे. सो आम्ही तिथं चाललेलो आहे. दरवर्षी जातो, यावर्षीसुद्धा चाललो आहे. आणि यावर्षी माझ्याबरोबर आहे रोशनी. सो यावर्षी आम्ही दोघं चाललेलो आहे, म्हणजे फॅमिली आणि आम्ही सगळे एकत्र चाललेलो आहे साताराच्या किनई गावातल्या यमाई देवीच्या मंदिरात. सो बघा आता आपण पोचलो आहे किनई गावाच्या या काय म्हणतात वेशीवरती. आणि पाहू शकता इथं. चला सो बघा दादाच्या मित्राचं घर आहे इथं. फुलं वगैरे आहेत, आता फुलं काढलेली आहेत. आणि आता चला डायरेक्ट मंदिराकडे. बघा फुल बघा कसं आहे, सफेद गुलाब दाखव, मस्त ना. चला सो बघा आता पोचलोय आपण. 1 किलोमीटरवरती आहे मंदिर. ते बघा पाहू शकतो तुम्ही इथं. डायरेक्ट गाडीवर जाते. सो काय चालायची ओमकार, तुला चालायची इच्छा असेल तर तू जाऊ शकतो. नाही एवढी गाडी भाऊंना गाडी काढायला सांगितले 2-2 गाडीसाठी. आता मी चालत नाही. ते बघ इकडनं पायऱ्या पण आहेत. सो पायऱ्याने पण जाऊ शकतो. बघा वरती जायला पायऱ्या पण आहेत आणि पर्यायी मार्ग रोड पण आहे. डायरेक्ट गडावर जाते गाडी. सो ओमकार बोलतोय मला सोडा इथं. गाडी थांबव समज भाऊ, जाईल. सो बघा आता पोचलोय आता देवीच्या मंदिराकडे. आणि इथून अशा पायऱ्या आहेत. पायऱ्याने आता मस्तपैकी जायचं वरती, दर्शन वगैरे घ्यायचं, पाया वगैरे पडायचं आहे. आणि नंतर मग ओमकार वरती देवळामध्ये आपल्याला जेवण करायचं आहे. सो चला पटापट आवरा. सो बघा आता पोचलेलो आहे मंदिराच्या पायथ्याशी पोचलो आहे. चालत जायचं आहे. पप्पांच्या हातामध्ये बघा मस्तपैकी आता मंदिरामध्ये लागणारं साहित्य आणि जेवण वगैरे घेतलेलं आहे तिकडे. बघा चला पूर्ण फॅमिली आम्ही पोचलो आहे. आता मंदिरामध्ये तुम्हाला दाखवतो. मंदिरामध्ये मूर्ती कशी आहे काय सगळं दाखवणार आहे, तर व्हिडिओ बघा.
बघा आता पोचलोय मंदिरामध्ये आणि समोरच असं देवीची एक शिल्प आहे, असं दगडामध्ये रेखीव असं कोरलेलं. आणि हे असं समोर मंदिर. मागच्या टाइम आलं होतं, मस्तपैकी झाडं एकदम हिरवं वगैरे होतं, आता तर नाही आहे. पहिला आता इथं हातपाय वगैरे मस्तपैकी धुवायचे आणि नंतर जायचं देवीच्या दर्शनाला. आणि म्हणजे आपल्या प्राचीन काळातला शिलालेख पण तुम्हाला इथं पाहायला भेटेल. म्हणजे खूप महाराजांच्या काळातला शिलालेख येतो. आता नैवेद्य दाखवायचं देवीला, सो तयारी चालू आहे. आणि ही बघा पालखी देवीची. होम हवनासाठी इथं असं हे कुंड केलेलं आहे. आणि देवीची आख्यायिका म्हणजे पूर्ण देवीची माहिती आहे, कसं काय देवी इथं स्थापन झाली आहे. सो बघा, बघा त्या काळातलं हे जे रेखीव काम आहे, दगडांवरती केलेल्या अशा मूर्त्या आहेत बघा. देवीची जेव्हा यात्रा असते तो एक फोटो आहे, जुना फोटो आहे खूप. गडाच्या पायथ्याशी किती लोकांचा जमाव झालेला आहे.
आता मस्तपैकी पूजा वगैरे झाल्याने आता पेढा प्रसाद म्हणून पेढा खाऊन घ्या. मस्त पेढा. हां, आपल्याला पूर्ण माहिती देणार आहे रोशनी. तर देवीची पूर्ण माहिती सांगेल ती. तर बघा. तर आज आलो आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये खटाव तालुक्यामध्ये औंध गावामध्ये आणि सध्या मी उभी आहे साखरगडावर. यमाई माता इथे स्थापन झालेली आहे आणि शिव आणि पार्वती या दोघांची एकाच रूपामध्ये पूजा होते. तिलाच म्हणजे यमाई माता म्हणून तिथं पूजन करतात. शिव आणि पार्वती दोघांचंही एका रूपामध्ये पूजन यमाई मातेच्या रूपामध्ये होतं. आणि या साखरगडाची कहाणी अशी आहे की इथे म्हणजे औंध गावामध्ये औंधासूर नावाचा राक्षस सगळ्या जनतेवर अत्याचार करत होता. तर त्यांना मारण्यासाठी ज्योतिबा दख्खनचा राजा ज्योतिबा याला इथे प्रकट व्हावं लागलं. तर प्रकट झाल्यानंतर तो औंधासुराशी दोन हात करत होते ज्योतिबा. तर त्यांची अचानक अशी शक्ती कमी पडू लागली. त्यानंतर ते विचारात पडले की माझी शक्ती का कमी पडते. तर त्यांनी नंतर दिव्य स्मरणशक्तीद्वारे विचार केल्यानंतर त्यांना समजलं की या औंधासुराचा वध हा एका आदिशक्तीच्या हाताने होणार आहे. तर त्यानंतर मग त्यांनी ये माय अशी जोरात हाक मारले. त्यावेळेस यमाई माता ही तिथं आदिशक्ती रूपाने प्रकट झाली आणि या औंधासुराचा वध करून इथे स्थापन झाली. सो अशी शॉर्ट अँड सिम्पलमध्ये अशी स्टोरी होती देवीची. तर तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. तर चला, आता भूक लागली, भरपूर वेळ झाला, आता जेवण करून घेऊ मस्तपैकी. इथं सावली आहे मंदिराच्या बरोबर, खालीच बसलेलं आहे. इथं जेवण करून घेऊ. चला तुम्हाला दाखवतो जेवायला काय काय घेतलेलं आहे. सो बघा, आता मस्तपैकी जेवायला घेतलं आहे. चपाती आहे, आळूची वडी आहे, बटाटा आणि आहे चटणी केलेली आहे मस्त, आणि मेथीची भाजी पण राहिली. मेथीची भाजी पण येस. तर असं हे जेवायला आजचं दुपारचं जेवण आहे. बघा, आता फोटोग्राफर ओमकार आणि मॉडेल चाललंय फोटोशूट. सो असं होतं पूर्ण मंदिर. तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा, आणि व्हिडिओ कसा वाटला तो पण कमेंट करून नक्कीच सांगा. आणि रोशनीने जी माहिती दिली ती आवडली तर ती पण कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. चला भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय.